देवी सिंग, आपण एक नंबरचे माठ आहोत. किंवा माती खाण्यात इतके एक्सपर्ट झालोय, अरे आपल्या लक्षात का नाही आलं या धंद्यात एवढा पैसा आहे, एवढा मान आहे. असो, देर आहे दुरुस्त आहे. आता या भोळ्या भाबड्या माणसांच्या भोळ्या भाबड्या श्रद्धेचा मी असा फायदा घेणार आणि आपलं ठरलंय. सगळीकडे आता गोपाळ महाराजांचा दबदबा असेल. आता माझ्या समोर हे भक्तगण लोटांगण घेतील, भोळी भाबडी माणसं नतमस्तक होतील. त्यांना बघून राजकारणी माणसंही नतमस्तक होतील. आणि आपण तर देवी सिंग आहोत. आपला फायदा असल्याशिवाय आपण कुणाला मदत थोडीच करणार. चिक्कार पैसा कमवायचा आता. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी माझा इगो हर्ट केलाय, मला त्रास दिलाय, त्या प्रत्येकाला मी माझ्या पायाशी आणून बसवणार. या सगळ्या भोळ्या भाबड्या जनतेचं, माझ्या भक्तांचं चक्रव्यूह भेदून माझ्या खऱ्या चेहऱ्यापर्यंत कधीच कोणीच पोचू शकणार नाही. ना तो जामकर, ना तो भाई. हे भोळे भाबडे गावकरी, माझे भक्तगण स्वतःहून मला पैशाच्या सिंहासनावर बसवतील. आणि इथून पुढे इथे फक्त राज्य या देवी सिंगचंच. हे भारी सुचलंय तुला, हा?